राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडते। आज मतदानाचा दिवस आहे आणि पुणे जिल्हा परिषदेसाठी सुद्धा आज मतदान होते। पुणे जिल्हा परिषदेसाठी बोरमधील उतरवली कार्यगटातून भाजप नेते संग्राम थोपटे यांच्या पत्नी या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत। आत्ताच त्यांनी पती संग्राम थोपटे यांच्यासह मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। आपल्यासोबत उमेदवार स्वरूपा थोपटे आहेत। ताई, तुम्ही पहिल्यांदाच उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेला आहात, पहिल्यांदाच निवडणूक लढवताय आणि तुम्ही आता मतदानाचा हक्क सुद्धा बजावलेला आहे, काय भावना आहे? आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आज पार पडत आहे। माझं सर्वांनाच आव्हान आहे, सर्व हातनोशीतले ग्रामस्थ असतील, पूर्ण 20 गाव असेल, 40 गाव खऱ्यातील सर्व नागरिक असतील, त्यांना आज शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण करावी असं आव्हान आहे। त्याचप्रमाणे आदरणीय संग्रामदादांच्या मार्गदर्शनाखाली आज भोर तालुका असेल, वेल्हा तालुका असेल, पंचायत समिती असेल, मुळशी तालुका असेल, ह्या तिन्ही तालुक्यामध्ये भाजप पक्षाच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्वच जण निवडणूक लढवत आहोत। आज जिल्हा परिषदेमध्ये मी स्वतः उतरवली कार्यगणातून उमेदवार आहे। त्याचप्रमाणे माझ्यासमोर सुषमाताई विक्रम चव्हाण ह्या पंचायत समितीसाठी उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे गीताताई आंबवले ह्या कार्यगणातून पंचायत समितीसाठी निवडणूक लढवत आहेत। मी सर्व जनतेला एवढंच आवाहन करेल की आम्ही तिघीही महिला आहेत, पण तिघींवरती पण आशीर्वाद राहू द्या एवढं मी सांगते, थांबते। विजयाची खात्री आज मतदान केल्यानंतर? हो, निश्चित आहे, 100%। आपल्यासोबत भाजप नेते संग्राम थोपटे सुद्धा आहेत। दादा, तुमच्या पत्नी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहे, काय वाटतंय पुण्यासाठी कशी निवडणूक असेल? त्या स्वतःच यावेळेला प्रथमतःच निवडणुकीच्या रिंगणात आहेत हे खरं आहे, परंतु निवडणुकीच्या प्रक्रियेत आम्ही अनेक वेळा आहोत आणि थोपटे कुटुंब म्हणा किंवा हातनोशी म्हणा, राजकीय दृष्ट्या अनेक निवडणुकांमध्ये माझ्या वडिलांच्या काळापासून अनेक निवडणुका लढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे आणि त्यामुळे ही काही निवडणूक नवीन नाही। परिस्थिती अशी आहे की आत्ताची निवडणूक जी होत असताना ही निवडणूक बऱ्याच दिवसापासून जिल्हा परिषदची लांबलेली निवडणूक होती। त्यामुळं खऱ्या अर्थानं जे काही लोकप्रतिनिधी होते की जी काही विकासाची कामं होती त्याला लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालना देण्यासाठीचे जो प्रयत्न व्हायला पाहिजे होता तो त्या ठिकाणी झाला। अखेर आता त्याचा आज मुहूर्त आलेला आहे आणि निश्चितच आता भविष्यकाळामध्ये लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने गतीनं कामं होतील। भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील खात्री? 100% आपण पाहिलं असेल की एकंदरीत तालुक्यामधल्या किंवा मतदारसंघामधली जर वस्तुस्थिती पाहिली तर भारतीय जनता पक्ष यांना वाढलेला सर्वसामान्य मतदारांचा किंवा सर्वांचा मतदारांचा कौल हा त्या ठिकाणी निर्णायक दिसतोय आणि त्यामुळे आम्हाला सर्व जागा निवडून येतील अशी खात्री आहे। मतदानाचा टक्का काहीसा कमी मागच्या निवडणुकांमध्ये होता, आता मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारांना काय आव्हान असेल? हे मतदारांनी खरं तर हे पवित्र मत देत असताना त्यांचा तो मतदानाचा अधिकार आहे, कायद्याने दिलेला अधिकार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातून मिळालेला तो अधिकार आहे। तो अधिकार त्या ठिकाणी बजावला पाहिजे आणि योग्य तो सक्षम लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी आपलं मत त्या ठिकाणी दिलं पाहिजे। शेवटाचा हा टक्का वाढत असताना आमच्या मतदारसंघात हा मतदानाचा टक्का 100% वाढेल, कारण की या वेळेला आमच्या भागामधील बहुतांश गावांमध्ये यात्रा उत्सव आहेत। त्यामुळे परगावी असणारे जे काय पुणे असेल, मुंबई असेल किंवा इतर राज्यामध्ये राहणारे आमचे मतदार आहेत ते मूळ गावी त्या ठिकाणी आलेले असल्यामुळं साहजिकच यावेळेचा मताचा टक्का वाढलेला आपल्याला दिसेल। धन्यवाद। तर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर भाजप नेते संग्राम थोपटे आणि त्यांच्या पत्नी उमेदवार स्वरूपा थोपटे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।